नाशिक विधान परिषदेचा तिढा सुटला। गोकुळ गीतेंची विधान परिषद निवडणुकीतून माघार, कुठेही मतांचं विभाजन होणार नाही, महाजनांचं वक्तव्य। पंधरा कोटींचा आरोप करून यशोमती ठाकूर यांचा माझ्यावर दबाव, काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख यांचा आरोप। उमेदवारी मागे घ्यावी, निवडणुकीतून बाहेर पडावं यासाठी दबाव, देशमुखांचा आरोप। अमरावतीतील काँग्रेस उमेदवाराची माघार आणि रुग्णालय भरती प्रकरणाची काँग्रेस हायकमांडकडून दखल, जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांना हायकमांडकडून विचारणा केली जाणार। कॉकरोच जनता पार्टीचं अगदी काही वेळातच पुण्यामध्ये आंदोलन, अभिजित दिपकेंच्या उपस्थितीमध्ये पुणे विद्यापीठामध्ये हे आंदोलन जंतर मंतरपेक्षा मोठं होणार। आंदोलनामध्ये सोनम वांगचुक सहभागी होणार, दिपकेंची माहिती। दादर बेस्ट बस अपघात प्रकरणात नवी माहिती, आरटीओच्या प्राथमिक अहवालामध्ये बसच्या ब्रेक यंत्रणेमध्ये दोष नसल्याचं स्पष्ट। ब्रेक, स्टीअरिंग लॉक आणि इतर यंत्रणा व्यवस्थित कार्यरत, चालकाच्या निष्काळजीपणामुळेच अपघात घडल्याची शक्यता। नवी मुंबई एपीएमसीमध्ये 2 दिवसात कर्करोगाचे 75 रुग्ण, कर्करोग पूर्व तपासणी शिबिरात तब्बल 75 जण स्क्रीनिंग पॉझिटिव्ह, 21 संशयित रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर। तंबाखू मुक्ती मोहिमेत भीषण वास्तव उघडकीस। वेगानं महाराष्ट्रामध्ये दाखल झालेल्या मान्सूनची स्थिती सध्या जैसे थेच, मात्र पुढील 3 दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा इशारा। नवी मुंबईमधल्या वीज पाणी संकटावर मंत्री गणेश नाईक आक्रमक, महावितरणाला वीज पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश, पाणी चोरांवरही कारवाईचे आदेश। इराण अमेरिकेमधला संघर्ष पुन्हा उफाळला, अमेरिकेचे इराणवर पुन्हा हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर, शांतता करार करण्यास इराणचा उशीर, आता वेळ संपली आहे, कोणत्याही क्षणी इराणमधील ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले, ट्रम्प यांचा इशारा। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणकडून हॉर्मुझची सामुद्रधुनी सील, हॉर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद केल्याची इराणची घोषणा, हॉर्मुझमधून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या जहाजांवर हल्ल्याचा इशारा। इराणची राजधानी तेहरानपासून अवघ्या 64 किलोमीटर अंतरावरच्या ठिकाणांवर अमेरिकेचा हल्ला, अमेरिकेनं तेहरानवर डागली 49 टोमॅहॉक क्षेपणास्त्र, इराणनं करारावर स्वाक्षरी न केल्यास पुन्हा हल्ल्याचा इशारा। ओमान किनाऱ्याजवळ व्यावसायिक टँकरवर हल्ला, 3 भारतीय खलाशांचा मृत्यू, 21 भारतीय खलाशांची यशस्वीरित्या सुटका, हल्ल्याप्रकरणी भारताची अमेरिकेकडे तीव्र नाराजी। अमेरिकेमध्ये महागाई 3 वर्षांच्या उच्चांकावर, उघलकी ट्रम्प म्हणतात मला महागाई आवडते, अमेरिकेमध्ये मे महिन्यात महागाईचा दर 4.2% येऊन पोहोचला। पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान विरोधी आंदोलन अधिकच तीव्र, रावळकोट ते मुझफ्फराबाद लॉंग मार्च, रावळकोटमध्ये झालेल्या 11 जणांच्या मृत्यूनंतर आंदोलन तीव्र, आंदोलन चिरडण्याचा पाकचा प्रयत्न। आजपासून फिफा फुटबॉल विश्वचषकाचा थरार, मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सलामीची लढत, 48 संघांच्या सहभागामुळे विश्वचषक अधिकच रंगतदार होणार, अर्जेंटिनासह दिग्गज संघांमध्ये जेतेपदासाठी रस्सीखेच।